हे बघ आई, मी आपल्या कामवाली सोबत पळून चाललोय आणि आम्ही कोर्ट मॅरेज करणार आहे. आमची काळजी नसावी. बाई काय करावं या पोराला, माझं पूर्ण डोकं बंद झालंय बाई. काय पस्तावा आलाय, उगाच गेले मी तिकडे राहणार. काय करू? अहो तुमचा सुपुत्र गेला कामवालीला घेऊन पळून. बाबू चिठ्ठी लिहून ठेवली त्यांनी. अरे मोबाईल बघून बघून बोर झाले आता मी. पूर्वा. हा जी मालकीन. अगं आता सवय तरी लाव बाई. ताई बी म्हणायची मालकीन मालकीन नको करत जाऊ. 6-7 वर्ष झाले आमच्या इथं कामाला आहे, अजूनही मालकीन मालकीनच करती. ते कसं झालं मालकीन बाई, मला ना सवय झाली ना आता काहीतरी म्हणत जा, ताई बी काहीतरी असं म्हणत जा. ते मालकीन मालकीन म्हणायला मलाही कंटाळा यायला लागला आता. हा ते बर, मला तसं जमत नाही बोलायला, पण मी प्रयत्न करते. हा ना. धुणं भांडे बिंडे आवरले सगळं? भांडेच घासत होते मी, तेवढं तुम्ही आवाज दिला. काय नाही, मला चहा प्यायचा होता. चहा का? बरं मी लगेच टाकते चहा. मग एवढा तातडीचा निर्णय काय घेत असते बरं? थोडस बोलत. काय रे, कुठे गेलता? काय नाही आई, गेलतो इकडे रानात गेलता का? दुकानाचं बघा ना. दुकानावर आहे ना 4-5 गडी इथं. अरे गडी आहे, पण तू लक्ष द्यायचं काम आहे ना जरा. गड्याची जीवावर कवर वाटणार आहे. ते खताचं ट्रक आहे ना, त्याचं काय झालं? आले का नाही? ते आलंय, पण ते तिकडे टाकलंय खतच. टाकलंय म्हणजे? खत वाटायला लावलंय ना, खत टाकलंय. बरं ठीक आहे, चालतंय. आणि एक काम कर, ते हिशोबाचं व्यवस्थित बघा. हा एकदम क्लिअर बघितलंय सगळं. पैशा पाण्याचं जरा टिपून टुपून ठेवा जरा, नाहीतर काहीच ध्यानात राहायचं नाही. आणि हे म्हणून माझं राहिलं, ते म्हणून माझं राहिले, तसं नको व्हायला. कुणाचे पैसे राहता कामा नाही. नाही ठेवणार कोणाचे पैसे, नाही ठेवणार. सगळं क्लिअर कट हिशोब. आतापर्यंत आपल्या दारात कुणी आलेलं नाही आणि इथून पुढे नाही आलं पाहिजे. नाही येणार. बर निघा दुकानात. मग जातो मग. ऐक ना, मला तुला ते सांगायचंच राहिलंय. ते सकाळी ना, बस ना, मामाचा फोन आला होता. तर मामाची इकडे कंदुरी आहे. आता मी तर म्हणलं त्याला दुकान सोडून नाही आता यायचं, आणि बाबांना तर रानातलं काम आहे. मग आता तुम्ही दोघंही नाही येत म्हणल्यावर मग मी ते ड्रायव्हरला सांगितलंय गाडी काढायला. मी जाणार आहे मामाची इकडं आणि लगेच येणार आहे पाठीमागं संध्याकाळी. मग बाबांना ठेवते घरी लक्ष ठेवायला. चालेल ना. बर जा मग दुकानात जा. हा जातो मी. हा बर, चहाचं बघा. आणि एक काम कर, दुपारचं जरा आहे ना काहीतरी सरबत करत जा. आपली लिंबुनीला किती लिंब आलेले, लिंबुनीचे लिंब आणायचे, सरबत करत जायचं दुपारचा. मालकीन चहाचं बघ. हा लगेच आणून देतो. हा लवकर आण, मला जायचंय मग परत. हा माणसांना बोलवलंय मी कामावाल्या, काय येई नाही काही नो. सकाराम दादांना बोलवलंय मी, भरणं करायला सांगितलंय. कसं येईनात काय नो. लय अवघड बाई, कुणाला काही काम सांगावं का नाही काही कळतच नाही. माझ्या डोक्याला लय शीन होतो. आणि हा माणूस तर ना बिलकुलच ऐकत नाही. कुठं जात आहे कुठं नाही तपासच नाही. मालकीन, मालकीन, कोण आवाज देते? अहो कुठे गेलते? किती वेळची? लागलं पायाला, थोडा टाइम लागला मला यायला. हो बाई, हो ना, त्याच्यामुळे थोडा टाइम लागला. काय लागलं? हे असंच पडलो गाडीहून. तुम्ही ना सकाराम भाऊ जरा गाडी व्यवस्थित चालवीत जागड्या. आता आपलं भरणं करायचं होतं, कोण करणार आहे भरणं? काय करतो ना भरणं मी तसं. नाही नाही नको, तुम्ही एक काम करा. हा ते आपले ते आंबे झाड नाहीत हो, हो, खाली, हो. ते तिकडे पाड लागलेला. बरं ते बरं. पोर आहे ना येऊन घेऊन जाते ती लहान लहान लेकरं, आणि आपल्याला काय बोलता बी येत नाही जास्त. तिकडे जरा तेवढं लक्ष ठेवा हा फक्त. हा 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 हो. तेवढं लक्ष ठेवा. आणि मला आज जरा बाहेर जायचंय, बर. तिथं फक्त व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. काय बर नाही. हा हा हो. बर या मग तुम्ही. हा. आज जर दामन जा. हा जमान जातो. बाई काय कुठाना करून ठेवत्यात बाई माणसं. अवघडच आहे. माणूस इकडे जाऊन बसला काय नो. काय करतेस? लिंब तोडती. मालक तुम्ही कसं काय आले इथं? असंच आलतो बघायला. घरी कोणीच नव्हतं, घरी आलतो मी. हा ते मालकीन बाई थोड्या बाहेर गेल्या होत्या ना, सांगून गेलते ते मला. असं का? हा काय पाहिजे होतं का तुम्हाला? काही नाही का. मला एक बोलायचं होतं तुझ्यासोबत. बोला ना मालक. ते काय मला ना तू खूप दिवसापासून आवडतेस. काय?
मालक अहो असं कसं बोलताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना मी तुमच्या घरची कामवाली आहे. हो ते तुम्हाला सगळं कसं ते काय सगळं आवडू ठीक शकते आहे मी? पण मी नाही मानत तसं खालचे वरचे. आई म्हणतेस मला मोठ्या घरची सून पाहिजे असं तसं, पण माझं तुझ्यावरच प्रेम आहे ग. ते काय झालं लई दिवसापासून मी तुला बघतोय घरातून तीन, त्याच्यामुळं ना माझं मन आलंय ग तुझ्यावर. नाही मालक असं नाही होऊ शकत ना आपल्यामध्ये. कसं काय होईल? तुम्ही किती मोठे आहेत आणि असून दे ग, आम्ही नाही बघत मोठे लहान, प्रेम हे मनापासून असतं ग. बरोबर आहे मालक तुमचं. पण मी नाही हा बोलू शकत तुम्हाला. असं नको बोलू ग, मला ना तू खूप आवडतेस. प्लीज हो बोल. नाही मालक. आपण आहे ना, वाटलंच तर घरचे जर नाही राजी झाले तर पळून लग्न करू ग. मालक तुम्ही खरंच माझ्याशी लग्न करताल का? नक्की खरं ग. मी वाटलंच तर ना आपण पळून डायरेक्ट कोर्ट मॅरेज करू ग. मालक हे बघा, मी तुम्हाला आता काहीच नाही सांगू शकत. थोडं मला विचार करावा लागल. हो विचार करतो, पण होच बोल ग, माझं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. मी जाते. हो हो ठीक आहे. यार मला हो बोलन ती असं वाटतंय मला तर लय खूप तिच्याविषयी खूप असं भारी वाटतंय. काय बोलन काय रे लय विचार करत बसला आणि दुकानावर कस काय, दुकानावरून घरी कस काय? काय नाही, काय थोडं पोट दुखत होतं त्याच्यामुळे घरी आलो. पोट दुखायला लागलं कस काय? काय काय वेगळं खाल्लं होतं काय? नाही काय नव्हतं, ती थोडं दुकानावर. काय अरे मग आराम करायचं, इथं कशाला बसलं सांग बरं तू? काही नाही असंच बसलोय, थोडं पोट दुखतंय म्हणून बरं ऐक ना, मोकळ्या मी हवेला मामाची बसलोय इकडे बाहेर. मामाची इकडे गेलते कंदोरीला. मी काय म्हणते ऐक ना, जरा आहे ना तिथं जरा मी पाहुण्यांना भेटले. हा ठीक आहे ना. लय लय पाहुणे आलते तिथं. आता मामाचं घर तर माहिती तुला काय टॉप लेवलचे टॉप लेवलची. आणि तुझ्या मामाला पोरगी असती तर तेच केली असती म्हणायला, पण आता मामाला पोरगी पण नाही तुझ्या नेमकी. माझं म्हणणं काय माहिती का, सोयरी आलती तुला तिथले मस्त. सोयरी म्हणजे 2-3 आलत्या, पण त्या आपल्या काय बजेट मधल्या नव्हत्या. मग एक सोयरी अशी आली, त्यांना डायरेक्ट 400 एकर जमीन आहे. 400 एकर, आपली 70 एकर कुठं, त्यांची 400 एकर कुठं? येडाय का? पण नाही, त्यांच्या जमिनीचं काय करायचं आपल्याला? काय गरीब श्रीमंत करतेस तू? अगं आई, लग्न गरीबासंग पण होऊ शकतं ना. अरे हो मान्य आहे, गरीबा संघ होऊ शकते, पण माहिती का आजकाल लोक कुणाला ओळखतात? ज्याच्याकडे पैसा आहे ना त्यालाच ओळखतात. असं आपल्याकडे भिकाऱ्याला आहे कोणी की? ओळखतं का? आपल्याकडे जेवढा पैसा आहे तेवढा पुरेसा आहे आई. ऐक एक मिनिट, आपल्याजवळ आहे ते पुरेसं आहे मला वाटतंय, पण मला असं वाटतं की आपल्याकडे नाही का जरा म्हणजे सून आली तर अशी टॉप लेवलची आली पाहिजे, म्हणजे नाही का आपल्याही गावात म्हणजे अजून भर पडलं पाहिजे थोडस. अगं गरीबाची पोरगी उलट चांगली असती, संस्कारी असती. श्रीमंताची पोरगी काय ग, घरी आली ती जर माझ्यापेक्षा जास्त टॉप लेवलची तू म्हणती. अगं श्रीमंताची मुलगी काय येऊन माझ्यावर हुकूम झाडन, मी गरीबाची पण करू शकतोय. अरे तुला कळतंय का दाद्या मी काय म्हणते? आपल्याला करायची ना तर जरा मोठ्या घरची पोरगी करायची, आणि ना हे गरीब फिरीपी असलं काही बोलू नको, आपल्या तोंडात नाही शोभत. आणि चल तुला मी काहीतरी देते पोटासाठी. दादू, ए दाद्या, बोल आई. अरे तुला तर औषध दिले, तू आराम कर. मी ना ते भरणं झाले का नाही तेवढं बघून येते बरं. आणि त्या आंब्याचं नाही का ते जरा पोर आहे ना तोडून नेते चालेल, बघ आई. तिकडे लक्ष टाकून येते आणि लगेच येते. तू आराम करतो. मी आराम करतो. हा पूर्वा, जी मालक. मालक नको म्हणू, अज्जू म्हण मला आता. काय? अज्जू म्हण. अहो मालक असं कसं बोलू मी तुमच्याशी? नाही मालकच ठीक वाटतं मला. अगं आता आपण दोघं लवर्स आहेत. काय लवर्स, त्याच्यामुळे तू मला आता अज्जू बोलायचं. हा मालक ते बरोबर आहे, तुम्ही म्हणताय लग्न पण करणार आहे, पण तुमच्या घरचे होतील का हो तयार? होतील, नाहीतर चल आपण आहे ना पळून लग्न करूयात. पळून? नंतर होतील घरचे पण राजी, आत्ताच आपण पळून लग्न. हे बघा मालक, तुम्ही टाइमपास तर नाही ना करत आहे. हे बघा
मी खूप गरीब मुलगी आहे, तुम्हाला तर माहिती आहे. मी तुमच्या घरी कामाला सुद्धा आहे. माझी फसवणूक नका करू फक्त. नाही ग, मला माहिती आहे श्रीमंत लोक कसे असतात, पण तुम्ही तरी तसं नका करू. माझ्याशी लग्न करा, मला आयुष्यभर साथ तर देताल ना? हो ग, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मी गरीब श्रीमंत नाही मानत ग. मी तुला आयुष्यभर सुखी ठेवेल. मालक, तुमचं मन खूप चांगलं आहे. मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. ठीक आहे, तू 1 मिनिट इथं थांब, मी आलोच. हा, 1 मिनिट. अहो मालक, हे काय आहे? हे घरच्यांसाठी आहे. चल. मी काय म्हणते, बॅग वगैरे घेतले असते ना, कपडे? बॅग नाही, आपण बाहेर सगळी शॉपिंग करू. तू चल. बर. चल पटक्यास, मी घाल चप्पल. चल 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 पटक्यास नी. हा. चल चल. हे सगळे काम व्यवस्थित झालेत. कुठे गेलं कडे पोरगण? कामवाली नाही, कुणीच नाही. कुठे गेले आणि कुठे नाही काय माहिती. ह्याला ना नुसतं पोट दुखत होतं ना, नुसतं हिंडायची काही गरज आहे का? आणि पोरगी कुठे गेली? पूर्वा, पूर्वा, काय कागदन फिगदन लटकून ठेवतात काय ना खिडक्यांना? काय आता का? हे बघ आई, मी आपल्या कामवाली सोबत पळून चाललोय आणि आम्ही कोर्ट मॅरेज करणार आहे. आमची काळजी नसावी. बाई काय करावं या पोराला? माझं पूर्ण डोकं बंद झालंय बाई. काय पस्तावा आलाय. उगाच गेले मी तिकडे राहणार. काय करू? अहो तुमचा सुपुत्र गेला कामवालीला घेऊन पळून. बाबू हे बघा, चिठ्ठी लिहून ठेवली त्यांनी. काय स्वप्न आखले होते मी, मोठ्या घरचे सून आणून हे करून ते करून. कुठे गेलाय? पळून गेला. लग्न करणार आहे तो आता. लग्न करणार का? जाऊ दे मग, काय करू ती? जाऊ दे, करू ती. कुणा सगळं गेलाय? कामवाली सोबत सांगितलं ना मी. जाऊ दे, ती पोरगी चांगलीच होती ना. पण अहो माझे स्वप्न काय काय होते? हा, तू स्वप्न होते मग 40 लाख, 80 लाख, 80 लाख घ्या आता, 80 लाख. 70 लाख. हो, जाऊ दे. चांगली पोरगी, जाऊ दे. हा? जाऊ दे, जाऊ दे. पोरगी चांगली. हा, हा, चांगली पोरगी. जाऊ दे. अहो तुम्ही आमच्या इथं कामाला पोरगी भरवायला चांगली आहे ना. पुढे हा. भेटणार आहे. हा. चांगली पोरगी आहे, मस्त आहे, घरात काम करती. हा, आता काय करते? आता काय नाही, आलडून वळडून होत. आता झालं द्यायचं आता. झालंय. हा, किती आलडलं काय उपयोग आहे आता? नाही आता लग्न करणार म्हणजे करणार. त्याची सगळं देवाची दिलंय पोरं. याच्यावर. लिहून दिले आता. हा, वाचून एकदा. आता काय वाचिता? बाईने वाचली ना, मी तर अडाणीचे. आता काय करायचं? कोर्ट मॅरेज करणार ते. कोर्ट मॅरेज. गेले. गेले ते आता. आता रडून काय होतंय? किती रडले तरी काही येणार आहेत का ते आता? त्याचं लग्न होणार कोर्ट मॅरेज. होऊ दे आता. मग काय आता रडून मध्ये येत नाही ते. आता काय लग्न तू डबल थोडंच करता येते. आता भाऊ दे, त्याच्या पद्धतीने झालं ना. जाऊ दे आता. रडून काय होत नाही आता. किती रडले तर काय ते, काय लग्न काय होतं का डबल? नाही, खरं आहे तो आसरा. खरं आहे तो उलट. आता काय नाही, बसा खा प्या. बसा तुम्ही आता 2 जण. तुमच्या डोक्याला डोकंच नाही लावायचं मला. बरं झालं पोरग गेलं, पोरीला घेऊन. हा, वहीन ऑटोमॅटिक. या रे ही बाया इतकी भो लालूच्या गबाजीच्या तोंडाला. आणि मग 70 एकरवाली होती. 70 एकर आम्हाला आहे. हो. 700 एकरवाली पाहत होती ती. हा, आणि मग हिला नाही आता. जाऊ द्या आता. चला हा सराम, चला बसा. चल तुला चहा पाहिजे तो घरात. चल बसा.